अकोल्यातील ऐतिहासिक राम मंदिर संस्थेने मोठा सामाजिक निर्णय घेत 120 वर्षांपासून सुरू असलेली अन्नदान परंपरा यंदा स्थगित केली आहे। गॅस तुटवडा आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे। अकोल्यातील संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या आणि स्वर्गीय बच्चूलाल अग्रवाल यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या राम मंदिर संस्थेने एक अनोखा आणि सामाजिक भान जपणारा निर्णय घेतला आहे। गेल्या 120 वर्षांपासून अखंड सुरू असलेली 13 दिवसांची अन्नदान व महाप्रसाद परंपरा यंदा स्थगित करण्यात आली आहे। सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। देशातील नागरिकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत असून आर्थिक ताणही वाढला आहे। अशा परिस्थितीत मंदिर संस्थेने आपल्या परंपरेला तात्पुरती स्थगिती देत समाजाप्रती जबाबदारी दाखविली आहे। संस्थेच्या अध्यक्षा सुमन देवी अग्रवाल यांनी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर महाप्रसाद आणि इतर मोठे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला। मात्र भजन, कीर्तन आणि आरती यांसारखी धार्मिक परंपरा कायम ठेवण्यात आली आहे। समाजासाठी खारीचा वाटा उचलत देशवासियांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा निर्णय आता एक आदर्श ठरत आहे। रामनवमीच्या दिवशी भक्तांना खिचडी वाटप इथे जानकी वल्लभ आणि रामनगर मित्रमंडळाच्या वतीनं वाटप करण्यात येणार आहे आणि त्याच धर्तीवर पोलीस कर्मचारी आणि इथे काम करणाऱ्या कारसेवकांसाठी प्रसाद हा कार्यक्रम ठरायचा आणि बाकीचे 13 दिवसाचे कार्यक्रम अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करून या गॅस मोठ्या प्रमाणात लागत होतील। रोज 5000 लोक या महाप्रसादाचा लाभ घेत होते, त्यामुळे त्याला लागणारं सिलेंडर हे सर्वसामान्य नागरिकांना पोहोचावं आणि त्याची टंचाई होऊ नये या दृष्टीने श्रीराम मंदिर हरिय संस्थाच्या अध्यक्षा सुमनताई अग्रवाल यांनी निर्णय घेऊन हा प्रसाद रद्द करून त्याऐवजी थोडा प्रसाद सगळ्यांना पंजरीचा प्रसाद वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे। भक्तांना होणाऱ्या असुविधेबद्दल संस्था दिलगिरी व्यक्त करते, परंतु ही परंपरा देशहित आणि राष्ट्रहित, समाजहित, संस्कृती या देशामध्ये ज्या मानवता संतांनी जी परंपरा कायम ठेवली आहे ती परंपरा कायम ठेवण्याच्या दृष्टीने हा संस्थेने निर्णय घेतला आहे। या संस्थेच्या निर्णयाला सगळे भक्त सहकार करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो।